पुण्यातील अमित शहांच्या स्वागत बॅनरवरून राजकीय कलगीतुरा। बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो कुठे? राऊतांचा एकनाथ शिंदेंना सवाल, तर राऊतांच्या आरोपाला भाजपचं जोरदार उत्तर। आता कंटाळा आलेला आहे, राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं। महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं विधान, पण जनतेचा उत्साह पाहून नव्यानं प्रेरणा मिळत असल्याचं मत। कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोलेंचे पाय धुतले। कार्यकर्त्यांनी गुरुपौर्णिमेला पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल। नाना पटोलेंनी संन्यास स्वीकारावा, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। सिद्धिविनायक मंदिरातही दान चोरीबाबत राज ठाकरेंनी केलेले आरोप खरे। संजय राऊतांकडून आरोपांचं समर्थन। देशातल्या सर्व मंदिरांमध्ये चोऱ्या सुरू असल्याचाही आरोप। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्टला रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार, तर जिल्ह्यातल्या मनसे कार्यालयाचं करणार उद्घाटन। गिरीश महाजनांनी घेतली बेडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट। खड्ड्यांमुळे दीपाली बेडे यांचा मृत्यू, कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्याचं महाजनांचं आश्वासन। खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी गेल्यानंतर नाशिक महापालिकेला जाग। शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला सुरुवात, तर पुढील 4 महिन्यात रस्त्यांची कामं पूर्ण होतील। पालकमंत्री गिरीश महाजनांची ग्वाही। मुसळधार पावसामुळे चंद्रपुरात पूरस्थिती। राजनगर सहारा पार्क आरवट भागात इरई नदीचं पाणी शिरलं। आपत्ती व्यवस्थापनाकडून मदत आणि बचाव कार्य। सोलापूर अहिल्यानगरसाठी जीवनदायी नीट असलेलं उजनी धरण तुडुंब भरलं। धरणातून 90,000 क्युसेक वेगानं विसर्ग। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आखातात पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता। इराणवर आणखी हल्ले करणार अमेरिकेचा इशारा। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर दबाव।